प्रिय मित्रांनो, नमस्कार. आज मी तुम्हाला एक रुचकर गोष्ट सांगणार आहे. एका गावात शंकराचे मोठे मंदिर होते. भगवान शंकराचे दर्शन घेण्यासाठी लोक लांबून येत असत. त्याच गावात एक श्रीकांत नावाचा मुलगा होता. तो त्याच मंदिराबाहेर फुलांचे हार विकायचा. श्रीकांतच्या आईवडिलांचे निधन झाले होते. तेव्हापासून श्रीकांत त्याचे मामा रामदास यांच्याकडे राहत होता. श्रीकांत आणि त्याचे मामा हे दुकान चालवायचे. ते काम मोठ्या प्रेमाने करायचे आणि सकाळ संध्याकाळच्या आरतीतही सहभागी व्हायचे. हे मंदिर श्रीमंत सेठ उदयसिंग यांच्या पूर्वजांनी बांधले. गावातील एके दिवशी उदयसिंग सेठ त्यांच्या दुकानात आले आणि म्हणू लागले, माझ्या मुलीचे लग्न आहे. मला माझे घर अगदी ताज्या फुलांनी सजवायचे आहे. तुम्ही 3 दिवसांनी फुले पाठवा. आणि हो, मला उशीर अजिबात आवडत नाही. सेठजी, एवढी फुले आम्ही कुठून आणणार? मग श्रीकांत मामाच्या कानात हळूच म्हणाला, मामा, सर्व होईल. काळजी करू नका. शंकराच्या कृपेने आपल्याला एवढे मोठे काम मिळाले आहे. हे शंकरा, खूप वर्षांनी तुमच्या कृपेने आम्हाला एक मोठं काम मिळालंय. आम्हाला मदत करा बाबा. शिवाय मला खूप दिवसांपासून तुम्हाला 56 भोग नैवेद्य करायचे होते, पण ते शक्य झाले नाही. मला वाटतं की आता ते शक्य होईल. असे म्हणत तो त्याच्या दुकानात येऊन बसला. दुसऱ्या दिवशी श्रीकांत आणि त्याचे मामा फुले विकत घेण्यासाठी मंडईत गेले. तिथे त्यांनी ताजी आणि रंगीबिरंगी फुले विकत घेतली आणि सतत 2 दिवस त्या दोघांनी मोठ्या मेहनतीने फुलांचे मोठे मोठे हार तयार केले. मग 2 दिवस उलटून गेल्यावर तिसऱ्या दिवशी त्यांनी हारांचे गठ्ठे बैलगाडीत ठेवले आणि दोघेही सेठजींच्या घरी निघाले. पहिल्या दिवशीच्या पावसामुळे रस्ता चिखलाने भरलेला होता. थोडं अंतर गेल्यावर त्याच्या गाडीचं चाक खड्ड्यात अडकलं. त्यांनी खूप प्रयत्न केले, पण ते निघाले नाही. दुःखी होऊन श्रीकांतला शंकराची आठवण झाली. पुन्हा त्याने मामाबरोबर गाडी ढकलायला सुरुवात केली, पण बराच वेळ प्रयत्न करूनही गाडीचे चाक निघत नव्हते. ते थकून खाली बसले आणि वाट पाहू लागले की काही लोक येतील जे त्यांना मदत करू शकतील. थोडा वेळ गेल्यावर त्याला त्याच वाटेवर काही लोक दिसले. त्याच्या मामाने त्यांना मदत मागितली. सर्वांनी मिळून बैलगाडीला धक्का दिला, पण ती हललीच नाही. सर्वांनी मिळून पुन्हा प्रयत्न केला, पण बैलगाडी उलटून पडली आणि सगळी फुलं चिखलात पडली. मग सगळ्यांनी मिळून बैलगाडी सरळ केली. बैलगाडी उलटल्यामुळे सगळी फुलं खराब झाली होती. श्रीकांत आणि त्याचे मामा रामदास हे पाहून खूपच दुःखी झाले. त्यांची वर्षांची पुंजी त्यात गुंतली होती. आणि दुसरीकडे जर सेठजींच्या घरी फुले पोचली नाहीत तर त्यांना राग येईल. ते काय करतील माहीत नाही. कदाचित त्यांना मंदिराबाहेर दुकान लावू देणार नाही. मग थोड्या वेळाने श्रीकांत अतिशय दुःखी मनाने म्हणाला, मामा, आता त्रास करून काय उपयोग? व्हायचे ते झालेच आहे. आता सेठजींना संपूर्ण सत्य सांगून त्यांची माफी मागितली तर बरे होईल. तुझं म्हणणं बरोबर आहे. जे झाले ते झाले. त्याची माफी मागितली तर बरे होईल. असा विचार करत दोघेही सेठजींच्या घरी पोचले. तिथे गेल्यावर दोघांनी सेठजींना सगळी हकीकत सांगितली, पण सेठजी रागाने म्हणाले, तुम्ही मला मूर्ख समजता? मी तुम्हाला चांगलेच ओळखतो. तुम्ही माझे सर्व पैसे खाल्ले असतील. आता तुम्ही खोट्या कथा रचता आहात. एकतर माझे एवढे नुकसान केले. मी तुम्हाला नंतर बघतोच. आज
माझ्या मुलीचे लग्न आहे, मला तमाशा नकोय, तुम्ही दोघं निघून जा इथून. दोघेही असहायपणे तिथून निघून गेले. दुसऱ्या दिवशी सेठजी काही लोकांना घेऊन रामदासच्या दुकानात गेले आणि त्यांनी दुकानातील सर्व सामान रस्त्यावर फेकून दिले. त्या दोघांचा अपमान करून त्यांना दुकानातून काढून दिले. श्रीकांत आणि त्याचे मामा खूप निराश होऊन घरी परतले. आता काय करावे त्यांना समजत नव्हते. दुसऱ्या दिवशी श्रीकांत मंदिरात स्वच्छता करायला गेला तेव्हा तिथले पुजारी म्हणाले, बेटा, आतापासून तू मंदिरात येऊ नकोस. सेठजींनी पाहिलं तर मला गावाबाहेर हाकलून देतील. श्रीकांत शंकराच्या चरणी नतमस्तक झाला आणि रडत घरी आला. मग घराच्या एका कोपऱ्यात बसून रडायला लागला. भोले बाबा, माझी काय चूक झाली की तुम्ही माझी सेवाही घेत नाही. पुजाऱ्याने मला मंदिरात येण्यापासून का रोखले? आता मी तुमची रोज सेवा नाही करू शकत. बोला बाबा, माझा काय दोष आहे? असे म्हणत श्रीकांत जोरजोरात रडू लागला. दुसरीकडे मंदिरात पुजाऱ्याने भोलेबाबांना नैवेद्य अर्पण केले आणि दुपारी मंदिराचे दार बंद केले. संध्याकाळी जेव्हा मंदिराचे दार उघडण्याची वेळ आली तेव्हा मंदिराचे दार उघडलेच नाही. त्यांनी काही लोकांना बोलवून घेतलं. मंदिर उघडण्याचा प्रयत्न केला, पण दार उघडलं नाही. संध्याकाळच्या आरतीची वेळ झाली. सेठजीही मंदिरात पोचले. पुजाऱ्याने उदयसिंग सेठला सर्व काही उघडपणे सांगितले. सर्वांनी मंदिराचे दार उघडण्याचा खूप प्रयत्न केला, पण मंदिराचे दार नाहीच उघडले. निराश होऊन गावकरी परत गेले. दुसऱ्या दिवशीही मंदिराचे दार उघडले नाहीच. असेच 3 दिवस निघून गेले. तिसऱ्या दिवशी रात्री भोले बाबा पुजारीच्या स्वप्नात आले. ते खूप रागवले. तुम्ही लोक कधीच दार उघडू शकणार नाहीत. माझ्या खऱ्या भक्ताला तुम्ही मंदिरात जाऊ दिले नाही, म्हणूनच तुम्हाला माझ्या दर्शनापासून दूर राहावे लागेल. असे बोलून महादेव अंतर्ध्यान झाले. सकाळी पुजाऱ्याने ही सर्व गोष्ट सांगितली. त्यांचे म्हणणे ऐकल्यावर उदयसिंग सेठला कळून चुकले की त्यांनी केवढा मोठा पाप केला आहे. पुजारी बाबांसोबत ते श्रीकांतच्या घरी गेले असता त्याच्या मामाने सांगितले की श्रीकांतला आज सकाळीच मंदिराचे दार न उघडण्याचे कळले. तो स्वतःच मंदिराच्या दिशेने धावला. हे ऐकून सर्वजण मंदिरात पोचले. तिथे जाऊन पाहिले तर मंदिरात कोणीच नव्हते. काही वेळाने मंदिराचे दार आपोआप उघडले आणि सर्वांना मंदिरात श्रीकांत दिसला. तो शंकराची आरती करत होता. श्रीकांतला आरती करताना पाहून सर्वजण आरतीत सामील झाले. आरती संपल्यावर सर्वांनी श्रीकांतला विचारले की तो एकट्याने मंदिराचे दार कसे उघडू शकला. मी मंदिराच्या बाहेर पोहोचलो तेव्हा मला दिसले की मंदिराचे दार बंद आहेत, पण मी दारासमोर उभा राहिल्यावर ते आपोआप उघडले. सर्व काही देवा शंकराचीच कृपा आहे. मी काहीच नाही केले. जे केले माझ्या महादेवांनी केले. बोला देवादिदेव महादेवाची जय. तेव्हा सेठजींनी श्रीकांत आणि त्याचे मामा रामदास यांची माफी मागितली. त्यांचे पैसेही दिले. त्या पैशातून श्रीकांत आणि त्याच्या मामाने मोठ्या भक्तिभावाने 56 भोगाचे आयोजन केले. पुजाऱ्याने त्यांना मंदिरातच नित्य सेवा करायला सांगितले. त्या दिवसापासून श्रीकांत आणि त्याचे मामा रामदास रात्रंदिवस मंदिराच्या सेवेत मग्न होते आणि सकाळ संध्याकाळ दोघेही भगवान भोलेनाथच्या भक्तीत तल्लीन झाले होते. त्यामुळे या कथेतून आपल्याला हा धडा मिळतो की आपण कधीही कोणाचा हक्क हिरावून घेऊ नये. यामुळे देव कधीही आपल्यावर कोपू शकतो.